आता दोन मुद्दे आहे अध्यक्ष महाराज की मंत्री महोदय पीक विमा 1 रुपयात द्या की 10 पैशात द्या की पहिल्याच्या काळात द्या 1 तांब्याच्या पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही। आता हा जी.आर. साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे वकील आहात असं का वागलात? मीही काही वर्ष मंत्री होतो थोडंसं समजतं ना पण अहो तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचारेन। स्पष्ट आहे हा जी.आर. आहे अध्यक्ष महाराज, हा मी तुम्हाला देतो, तुम्हीही वकील आहात ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन केलं नाही पण मी LLB आहे, ठीक आहे। आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा। हे तिन्ही जी.आर. आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही। मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात, आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही। हे ब्रीफिंग करायला येतात की नाही, हे जर बाहेर लाय डिटेक्टर लावलं ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मला अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रीफिंग। तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही? आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे। पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याचे 73 कोटी दिले नाही। आयुक्तांनी एक पत्र दिलं, मागे घेतलं, म्हणाले हे 73 कोटी पीक विम्याचे दिले तर आमच्या अंगावर जास्त बोजा होईल। अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो? आणि कालच मी वाटलं 2,90,000 कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो आणि यांना 10-20 कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का? तुमच्याकडून अपेक्षा आहे अशीची। आणि तुम्ही आता मदत केली नाही, उत्तर चुकीचं दिलं तर मी पिच्छाच सोडणार नाही। जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन, पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन, देऊन टाका पैसे, चुपचाप विषय संपवून टाका, सोडणार तर नाही।